नारळी भात मोकळा आणि सुगंधी होण्यासाठी स्पेशल 15 खास टिप्स. 1. तांदूळ धुतल्यानंतर 15 ते 20 मिनिटं नितळायला ठेवा. भात मोकळा होतो. 2. तांदूळ तुपात 2 ते 3 मिनिटं हलका परतून घेतल्यास दाणे वेगळे राहतात आणि सुगंधही छान येतो. 3. नारळी भातासाठी बासमती किंवा आंबेमोहोर तांदूळ वापरल्यास चव आणि सुगंध उत्तम येतो. 4. तांदूळ शिजवताना पाणी जास्त घालू नका, भात चिकट होण्याची शक्यता असते. 5. नारळाचा चव ताजा वापरा. ताज्या नारळामुळे नारळी भाताची चव खूपच छान येते. 6. नारळ किस खूप बारीक करू नका, थोडा जाडसर किस भाताला छान टेक्स्चर देतो. 7. गूळ थेट भातात टाकण्यापेक्षा गूळ थोडा वितळवून गाळून वापरल्यास कचरा किंवा मळ निघून जातो. 8. गूळ घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ शिजवू नका, नारळ आणि भात कोरडा पडू शकतो. 9. वेलची पूड शेवटी घाला, सुगंध टिकून राहतो. 10. एक चिमूटभर मीठ घातल्याने गुळाची गोडी अधिक उठून दिसते. 11. रंग सुंदर हवा असेल तर केशर थोड्या कोमट दुधात भिजवून शेवटी घाला. 12. काजू बदाम तुपात हलके भाजून घातल्यास चव आणि कुरकुरीतपणा वाढतो. 13. भात आणि नारळाचे मिश्रण एकत्र केल्यानंतर अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटेच ठेवावे. 14. गूळ वितळवताना पाणी जास्त घातल्यास भात चिकट होऊ शकतो, त्यामुळे शक्यतो पाणी कमी वापरा. 15. नारळी भात तयार झाल्यावर 5-10 मिनिटे झाकून ठेवला तर नारळाचा आणि वेलचीचा सुगंध छान मुरतो. एक खास टिप्स. नारळी भातासाठी भात आधी शिजवून पूर्ण गार करून घेतला आणि नंतर गुळाच्या नारळाच्या मिश्रणात मिसळला तर भाताचे दाणे मोकळे राहतात.